मित्रांनो, समाजामध्ये गुन्हे घडत असतात आणि गुन्हे घडल्यानंतर एखाद्या विरुद्ध एफ-आय-आर रजिस्टर होतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की तो माणूस त्या गुन्ह्यामध्ये सामील नसतानाही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतो. त्याला कुठलीही आयडिया नसते. केवळ मित्र, नातेसंबंध यामुळं त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होत असतात. तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला बाकीच्या कोर्ट प्रोसिजरला सामोरं जावं लागतं. अचानक काही वेळेस पोलीस अटक करतात. काही गुन्हे नॉन बेलेबल असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये जामीन मिळत नाही आणि काही गुन्हे जे बेलेबल असतात त्यामध्ये जामीन मिळते. परंतु त्या एफ-आय-आर मध्ये कुठल्या प्रकारचा गुन्हा आपल्यावर दाखल झालेला आहे आणि अटकेपासून आपण संरक्षण कशा पद्धतीनं करू शकतो याविषयी आपण एफ-आय-आर बघणं गरजेचं असतं. तर हा एफ-आय-आर बघण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही फिजिकली पोलीस स्टेशनला जाऊन एफ-आय-आर बघू शकता, म्हणजे आपण आपल्या मित्रांना पाठवून, वकील लोकांना पाठवून अशा पद्धतीने आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर बघू शकतो. त्याचबरोबर दुसरी जी पद्धत आहे ती ऑनलाईन एफ-आय-आर बघण्याची. तर मित्रांनो, ऑनलाईन एफ-आय-आर कसा बघायचा, त्यासाठी आपल्याला कुठल्या वेबसाईटवर जावं लागतं, त्यासाठी काय करावं लागतं आणि तो डाउनलोड कसा करायचा याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे याबद्दलही कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. तर चला आपण आता एफ-आय-आर कशा पद्धतीने पाहायचा याविषयीची माहिती ऑनलाईन जाऊन आपण पाहू. या ठिकाणी आपण ऑनलाईन एफ-आय-आर असं टाईप करू. त्यानंतर इथं पहिली वेबसाईट येईल आपल्याला, तर पब्लिश द एफ-आय-आर वर क्लिक करायचं. ते असं पेज ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची विंडो ओपन. या ठिकाणी आपल्याला डेट फ्रॉम आणि डेट टू असे ज्या तारखा आहेत, कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत पाहायचं आहे ते या ठिकाणी आपल्याला तारीख मेन्शन करावी लागेल. त्यासाठी आपण एक तारीख घेऊ, 25 सप्टेंबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025. या ठिकाणी युनिट म्हणजे या ठिकाणी ज्या मेजर सिटी आहेत त्या मेजर सिटीची नाव असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी अमरावती सिटी आहे आणि अमरावती रुरल. त्याच्यानंतर बीड, भंडारा, बृहन्मुंबई, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, सायबरेली असे वेगवेगळे युनिट असतात. ते आपण कुठलेही एक युनिट सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर समोर एक विंडो दिसते, पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं. पोलीस स्टेशन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी प्लीज एंटर एफ-आय-आर नंबर, म्हणजे एफ-आय-आर नंबर या ठिकाणी आपल्याला माहित जर असला तर या ठिकाणी आपण एफ-आय-आर नंबर मेन्शन करायचा. त्याच्या खाली लाल अक्षरात दिलेला फ्रॉम डेट शुड बी ग्रेटर दॅन 1/1/2017 and date difference from and to date should be less than 90 days. म्हणजे 1/1/2017 तारखेपासून ते आतापर्यंत, म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी 90 दिवस आहे. 2017 तारखेनंतर आपण कधीही पाहू शकतो, कधीपर्यंत आजपर्यंत, म्हणजे 90 दिवस, याच्या पाठीमागचा आपण 90 दिवसापर्यंत रेकॉर्ड पाहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला या पुढे सर्च बार दिसेल, सर्च वर क्लिक करायचं. सर्च वर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती रेकॉर्ड बघायचे ते रेकॉर्ड आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं. त्यामध्ये 10, 20, 30, 40, 50 असे ऑप्शन आहेत, पण 10 सिलेक्ट करू. त्यानंतर सर्च म्हटल्यानंतर खाली एफ-आय-आर आलेली दिसते आपल्याला. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचं नाव आहे, त्याच्यानंतर वर्ष, एफ-आय-आर नंबर, त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट, म्हणजे एफ-आय-आर कधी रजिस्टर झाला, 26/9/2025 ला रजिस्टर झालेला आहे.
ची वेळ संध्याकाळी 11ची वेळ आहे. एफ-आय-आर नंबर आणि वर्ष लिहित आहे. त्यानंतर सेक्शन्स, कुठल्या सेक्शन खाली हा एफ-आय-आर रजिस्टर झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 सेक्शन आहे 122 खाली हा एफ-आय-आर रजिस्टर झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड असा ऑप्शन दिसून येईल. आपण डाउनलोड क्लिक केल्यानंतर हा एफ-आय-आर आपल्याला डाउनलोड करून पाहता येईल. अगोदरच हा एफ-आय-आर डाउनलोड केलेला आहे. हा व्हिडिओ होता ऑनलाईन पद्धतीनं एफ-आय-आर कसा बघायचा आणि तो डाउनलोड कसा करायचा याबद्दलची माहिती. मित्रांनो, ही माहिती नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरेल. एखाद्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध कुठली कलम दाखल झालेली आहेत, किती जणांची नावं आहेत, त्यामध्ये बेलेबल आहे का नॉन बेलेबल एफ-आय-आर आहे, आपण आपल्या विरुद्ध दाखल झालेला जो एफ-आय-आर आहे तो बेलेबल आहे का नॉन बेलेबल आहे, याविषयीची माहिती आपल्याला या ऑनलाईन एफ-आय-आर माहितीच्या आधारे मिळालेली असेल. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.